शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल व नगरसेवक माननीय भूपेशभाई पटेल, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा 11 ब्राह्मणद्वारे धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार करून प्रथम नगराध्यक्ष कक्षात व नंतर नगरसेवक सभागृहात बुधवारी दुपारी 1 वाजता पदग्रहण सोहळा संपन्न झाला. दिनांक 2 डिसेंबर रोजी शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चे मतदान झाले होते. या मतदानात नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून द्यायचे होते. दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांनी 16,959 मतांनी विजय मिळविला असून भाजपाचे 31 नगरसेवक विजयी झाले. असे 32 जागेवर भाजपाने विजय मिळविला तर 1 MIM पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. या सर्व विजयी उमेदवारांचे शिरपूर वरवाडे नगर परिषद येथील नगरसेवक सभागृहात दिनांक 24 डिसेंबर बुधवार रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व प्रशासकीय अधिकारी संजय हसवानी यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यकालासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, नगरसेवक भूपेशभाई पटेल सह सर्व नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक रोहित रंदे काय म्हणाले ते बघूया. नगराध्यक्ष पदाच्या विराजमान सोहळ्यात जमलेले सर्व शिरपूर शहराचे नागरिक, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक आदरणीय भूपेशभाई, आदरणीय आमचे काका सुभाष दादा, सिनियर नगरसेवक असतील आदरणीय थोरातताई असतील, जोर मॅडम असतील, आदरणीय श्यामभाऊ असतील, माझे सहकारी गणेश भाऊ. गेल्या 4 वर्षामध्ये नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात होता. प्रशासक फक्त बाहेर येत होता, पण माझा झटणारा कर्मचारी जो आहे तो इथलाच होता. त्यांनी भूपेशभाईंच्या आदरणीय अमरीशभाईंच्या विचारधारेने काम करत कधीही कंटाळा केलेला नाही. कधीही म्हणजे आमची बाजू तर सुरू झालेली आहे आता. पण तुम्ही जे 4 वर्ष नगरपालिका सांभाळली, सर्वप्रथम मी साहेबांचे आभार मानतो. पण आदरणीय संजूभाई असतील, रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा झटणारे आमचे माधवराव पाटीलराव साहेब असतील किंवा पाणी पुरवठ्याचे रिटायरमेंट माझ्या पहिल्या टर्मला रिटायर झालेले आदरणीय गिराजे साहेब असतील. आज जरी पाहिजे त्यांना फोन केला, पाणी पुरवठ्या संदर्भात काही अडचण विचारली तर ते एक्झॅक्ट सांगतात की वो कॉलनी में कौन से प्रेशर से पाणी जाने को होणार, कौन से प्रेशर में जाने को होणार. असे डिवोटेड लोक आदरणीय भाईंच्या याच्यात तयार झालेले आहेत. मी प्रथम त्या 4 वर्षामध्ये तुम्ही अतिशय समृद्धपणे चांगल्या पद्धतीने नगरपालिका आणि तुमचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. नगरपालिका कर्मचाऱ्यांचे तुम्ही कर्मचारी म्हणून नाही तर स्वतःचं कर्तव्य म्हणून राबत असतात. तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करत असतात, आम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करत असतात. पण त्याच्यानंतर प्रशासकीय बाजूने आता आम्ही अजून स्पीडने नवीन नगराध्यक्ष चिंतनभाईंच्या विचाराने आम्हाला आपल्याला शिरपूर शहर पुढे न्यायचं आहे. एक डिजिटल शिरपूर म्हणून साहेबांच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे की डिजिटलायझेशन आपल्याला करायचं आहे. शिरपूरमध्ये घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, हे जास्तीत जास्त म्हणजे माझा कर्मचारी फिरायलाच नको, ते डायरेक्ट येऊन फिरतात. आपले पाणीपट्टीवाले, घरपट्टीवाले हे मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने नगरपालिकेत कनेक्ट करता येईल, डिजिटल पद्धतीने या पद्धतीने त्यांचा मानस आहे. सॅटेलाइट मॅपिंगच्या संदर्भात भूपेशभाईंनी चर्चा केलेली आहे की सॅटेलाइट मॅपिंगच्या माध्यमातून आपण रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून कुठे ब्रेकर लागणार आहे, कुठे कोणत्या रस्त्यावर जास्त वाहतूक होते आहे, कुठे स्पीड ब्रेकर द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. एक माझा 22व्या वर्षी हा प्रवास सुरू झाला. मी आज सभागृहात बघतोय तर सगळे नवीन चेहरे दिसले. एक आनंद पण वाटतो, एक अभिमान पण वाटतो, पण थोडी रुकरूक वाटते या सभागृहासमोर बोलताना. आदरणीय प्रभाकर चव्हाण साहेब आमच्या सोबत नाहीये, आमचे सर्विस आदरणीय तपन भाई आमच्या सोबत नाहीये. एक विचाराच्या लढाईमध्ये कायम खांद्याला उलटणारा आणि कायम पॉझिटिव्हपणे बाजू मांडणारा चंदन आबा आमच्यामध्ये नाही, ही पण आम्हाला खंत वाटते.
की आज आमच्यामध्ये हे आमचे जाणकार असे असलेले लोक आज आपल्यामध्ये नाही सभागृहाच्या मध्ये असलेले त्यांनाही मी या क्षणी आठवण करतो. शिरपूर शहर आणि सर्व नगरसेवक निर्वाचित नगरसेवकांच्या वतीने शिरपूर शहराने ती एक जबाबदारी आपल्याला टाकलेली आहे. या जबाबदारीचं जाणीवेचं भान ठेवून आम्ही काम करत राहू. हा शब्द मी सर्व पत्रकार बांधवांच्या समोर माझ्या वतीने आणि सर्व नगरसेवकांच्या वतीने देतो की जो एक शब्द दिलेला आहे आदरणीय मुंबईबाई, आदरणीय चिंतनबाई, आदरणीय जयश्री मॅडम असतील, आदरणीय अनिलबाई यांच्या माध्यमातून आपल्याला शिरपूर शहराचा चांगला विकास करायचा आहे. शिरपूर शहराचा चांगली घोडघोड अशी चालू द्यायची आहे. आपण नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 4 वर्ष खूप सुंदर कारभार केला. सरांनी पण शिंदे साहेबांनी पण त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आमचा पदभार करून घेतला, आमचा सगळ्यांचा सत्कार केला. आपण सगळ्यांचा मी आभार मानतो.